ओके सो आज मेरे साथ क्या हुआ मैं बताना चाहती हूँ। एक मिनट। हाँ, तो अभी मैं ट्रेन में से आ रही थी और गर्दी था लोकल में। और वहाँ पे मतलब मेरे पीछे एक लड़की खड़ी थी और उसकी कोई तो एक दूर की रिश्तेदार थी जो कि उसके घर में और आसपास में नहीं रहती है, कहीं तो रहती होगी, तो वो उसको ट्रेन में मिली होगी। और वो आंटी थी। और वो जो आंटी थी ना, वो होगी 55-60 के आसपास होगी। और वो लड़की मेरे पीछे खड़ी थी। उससे उन्होंने पूछा की और कैसी आहे, कैसा चालू आहे. आता मी मराठीत बोलते कारण त्यांचं मराठीत बोलणं चालू होतं. तर त्या काकूंनी विचारलं त्या मुलीला की काय कसं चालू आहे तुझं. तर ती बोलली ठीक आहे. परत मुद्दामून विचारलं त्यांना की काय चालू आहे तुझं. ती बोलली ठीक आहे. म्हणजे त्यांना अजून काहीतरी माहिती जाणून घ्यायची होती. अशी असतात ना कोणी कोणी खोडकर नातेवाईक ज्यांना जाणून घ्यायचं असतं की कधी लग्न होणार आहे किंवा कधी तुला लेकरू होणार आहे किंवा तुझ्या भावाचं काय झालं किंवा तुझं लग्न झालं होतं, तुझा नवरा काय करतो, तुटलं लग्न किंवा दारू पितो असं. तर म्हणून तिने तिसऱ्यांदा विचारलं आणि सांगितलं की अजून काय चालू आहे. तर त्या मुलगीने, ती जी मुलगी होती तिनं शेवटी सांगितलं. ट्रेनमध्ये सर्वजण होते आणि ठीक आहे, ट्रेनमध्ये जे पण होते ते काही तिचे नातेवाईक किंवा ओळखी पाळखीचं नव्हते म्हणून चालतं, काही पण विषय काढलेले. तर मग त्या मुलीने शेवटी सांगितलं मी तोडलं लग्न. आणि ज्या लोकांनी पण ऐकलं त्यांना असं वाटलं की तोडलं लग्न म्हणजे काय, नक्की नक्की काय झालं. तर नक्की असं झालं होतं, नक्की असं झालं होतं की तिचं एका मुलासोबत लग्न जोडलं होतं. आणि मग त्या मुलाने आजकाल असं आहे, मला नाही माहिती हे कधीपासून चालू झालं, पण मुलगा काय करतो जर अरेंज मॅरेज असणार तर मुलगा काय करतो आणि तो किती कमवतो आणि तो कमवतो म्हणजे नेमकं त्याच्यावर लोन आहे की नाही, त्याला पगार किती आहे आणि तो खरं बोलत आहे की नाही, याच्यासाठी ते लोक सॅलरी स्लिप विचारतात किंवा जाऊन पडताळणी करतात की मुलगा मुलगा किती खोटं बोलत आहे. तर त्या मुलीने त्या काकूंना सांगितलं मी लग्न तोडलं का, कारण तो खोटा बोलत होता. मला बोलत होता की 50,000 रुपये मला पगार आहे. आणि हो, तर जेव्हा जेव्हा तर ह्या मुलीने काय केलं, ही डायरेक्ट त्या मुलाच्या ऑफिसमध्ये गेली आणि जाऊन त्याच्या मॅनेजर किंवा त्याचे जे सिनियर्स असणार त्यांना विचारलं की या मुलाला किती पगार आहे. मग त्या मॅनेजरने सांगितलं तुम्ही कोण आहात वगैरे, हिने सर्व सांगितलं असणार, स्वतःचं इंट्रोडक्शन दिलं असणार, मला नाही माहिती. ही सांगत होती असं त्या काकूंना पूर्ण की मी जाऊन तिथे भेटली, मॅनेजरला विचारलं, मग मॅनेजरला सांगितलं मी होणारी मंगेतर आहे. आणि मॅनेजर